गण गण गणात बोधे, गण गण गणात बोधे, गण गण गणात बोधे, गण गण गणात श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, परम पूज्य श्री गजानन महाराज, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्ही इथे जी मोठ्या संख्येनं आज सर्व मंडळी जमलेली आहात त्यांच्या आशीर्वादानं 23वा महिना असं आपण काल म्हणलो होतो. पहिला ज्यावेळेला आपण केला कार्यक्रम त्यावेळेला आपण एक इंग्लिशमधली म्हण वापरली होती, वेल बिगन इज हाफ डन, बरोबर. आणि आज ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. म्हणजे आपण नेहमीप्रमाणेच शेवट केला असता, पण संगीतमय शेवट महाराजांची इच्छा हे लक्षात ठेवा. नागपूरचं सुद्धा एक पथक आहे, त्यांचासुद्धा आपण इथे एक कार्यक्रम ठेवणार आहोत. ते विनोद वाखरे म्हणून आहेत, तुम्हाला माहीत असतील. हे प्रत्येक अध्यायावर एक गीत केलेलं आहे, गीताला चाल लावलेली आहे, कारण ते संगीत क्षेत्रातले आहेत. आणि त्यांचं 10 जणांचं एक पथक आहे. थोडेसे त्यातले अध्याय एक 15 अध्याय त्यांनी त्या दिवशी गाऊन दाखवले, अप्रतिम आहे. तर त्यांचासुद्धा कार्यक्रम होईल. म्हणून आता गिरीशजी जे म्हणाले एक कार्यक्रम संपल्यानंतर दुसरा कार्यक्रम सुरू होत आहे, म्हणजे हा संगीत कार्यक्रम निरनिराळ्या माध्यमातून सद्गुरू काय किंवा परमेश्वर काय व्यक्त होत असतो. व्यक्त होण्यासाठी तो काही व्यक्तींची निवड करतो, बरोबर आहे ना. दासगणू महाराजांची निवड झाली ग्रंथ लिहिण्यासाठी. त्या सगळ्या ग्रंथाची कथा आपल्याला पाठ आहे. 21 दिवसात 21 अध्याय आहे आणि ते सांगून लिहिणं अवघड आहे ही गोष्ट. महाराजांच्या कृपेशिवाय ही गोष्ट शक्य नव्हती, पण ती घडली. ग्रंथ प्रकाशित झाला, त्याच्या अनेक आवृत्त्या झाल्या. मुख्य म्हणजे काय, अनेक भाषातून त्याचे अनुवाद झाले. इंग्रजीतला वगैरे अनुवाद वगैरे सुद्धा. मुख्य म्हणजे काय, अनुवाद करताना इट इज नॉट ट्रान्सलिटरेशन, शब्दशः करायचं नसतो, हे भावांतर करायचं असतं, रूपांतर करायचं असतं, नुसतं भाषांतर करायचं नसतं. हे अगदी लक्षात ठेवा. तर त्या दृष्टीने हे सगळे अनुवाद आहेत. गजानन महाराजांचं वैभव वाढतं आहे, पण वैभव म्हणताना आपण नेहमीच म्हणतो की भव्य आणि दिव्य. इथे आपला या मठात प्रयत्न असतो की दिव्य उपासना करायची. भव्य मठ झालाच आहे, आणखीन एक त्याला भव्य सभागृह मिळेल. दरवर्षी आपण प्रार्थना करतोच, हां भव्य सभागृह मिळालं की असे यांच्यासारखे कार्यक्रम आपल्याला अनेक करता येते. कारण इथे आहे, आपण वटवृक्षच मध्ये आहे म्हणल्यानंतर आपण तक्रार करायची काही कारण नाही, पण खूप छान आहे. तरीसुद्धा आय टू आय कॉन्टॅक्ट हा जो प्रकार असतो तो फार महत्त्वाचा असतो वक्त्याच्या दृष्टीने, गायकाच्या दृष्टीने, आणि तो इथे तसा मिळत नाही. म्हणून आपण सगळेजण मनातल्या मनात प्रार्थना करणार आहोत शेवटी की इथे अशी जागा आहे ओपन स्पेस, ज्यांची आहे त्यांना प्रेरणा व्हावी आणि त्यांनी जर या मठाला दिली आणि इथे जर एक सभागृह बांधलं गेलं तर मला वाटतं आपण म्हणतो ना की सोने में सुहागा किंवा फार 4 चांद लग जाएंगे. खरंच आपण यापूर्वीही दर महिन्याला एक अशा प्रकारे गीतेवर वगैरे बोललो होतो. सगळी गजानन महाराजांची कृपा, त्यांच्या पायाशी बसून त्यांच्या साक्षीनं त्यांच्या प्रेरणेनं इथे अनेक कार्यक्रम होत असतात. कार्यक्रमांनी सतत गुंजत राहिलेलं असं हे मंदिर आहे किंवा मठ आहे. पारायणं होत असतात, रोज आरती होते. गुरुवारची आरती म्हणजे आजची आरती ती फारच जवळजवळ तासभर वगैरे चालते, जास्त चालते. संगीत असते आणि त्याच्यात सगळ्या देवतांना, इथे परिसर देवता आहेत त्या सगळ्या देवतांच्या आरती म्हणल्या जातात, त्यांचे श्लोक म्हणले जातात. हा सगळा जो आपण म्हणतो परिपाठ, हे जे नवीन 1-2 मंडळी आहेत आणि आजच्या कार्यक्रमाची मुख्य मंडळी तीच आहे, त्यांच्या कानावर जावं म्हणून मी थोडक्यात सांगितलं. आपण आता ग्रंथाकडे येऊया. आपण कालच बघितलं श्री गजानन विजय हा एक शब्द आहे. जसा शंकर दिग्विजय, दक्षिण दिग्विजय, हे शंकराचार्यांनी जो पराक्रम केला बुद्धीच्या पातळीवर,
तोच गजानन महाराजांनी केला, सगळ्या संतांनी केला. काय कॅपिटल होतं त्यांचं सांगा बरं, काय आपण मूळ भांडवल म्हणतात ते काय होतं आपल्याला माहीत नाही. ते आले तेव्हापासून आपल्यात राहिले. साईबाबा काय, स्वामी समर्थ काय, त्यांची आधीची काय तयारी होती, पूर्व तयारी होती, आणि हे आपण अनेक जन्म मानणारे लोक आहोत. म्हणून त्याला नित्य सिद्ध शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव सगळे शब्द आहेत ना, वजनदार शब्द आहेत. हे म्हणायचे रामकृष्ण की मी जो आहे ना तो मी नर आहे, नारायण आहे तो हा नरेंद्र आहे, नरेंद्र हा नारायण आहे. आपण म्हणतो ना की नारायण नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम, हा नर आहे, नरेंद्र आहे, पण मुळात हा नारायण आहे. आणि ते एक दृश्य सांगायचे की ज्या वेळेला मी माझ्या समाधी अवस्थेत म्हणजे 7व्या पातळीवर गेलो, इन द 7th हेवन और 7वें आसमान पर. आता हे धर्मनिराळे आहेत, पण आलेले अनुभव एकच आहे. काय भाषांतर आहे काय, 7वं आसमान 7th हेवन, आणि मी 7व्या पातळीवर होतो. ते खरेच अनुभव आहे. इरिस्पेक्टिव्ह म्हणजे आपण म्हणतो ना, कुठलाही धर्म असू दे, कुठलीही संस्कृती असू दे, कुठलाही काळ असू दे, त्याच्यात संत झालेले आहेत, संतांनी उपासना साधना केलेले, आणि त्याला आलेले अनुभव एकच आहेत. मुद्दा काय आहे की ज्या वेळेला ते म्हणतात मी तिथे गेलो होतो त्यावेळेला 7 ऋषी बसलेले होते, आणि ते 7 ऋषी ध्यानस्थ होते, सप्तऋषी. आणि इतक्यात काय झालं, एक देव शिशु, चाइल्ड ऑफ गॉड, सन ऑफ गॉड, हे ख्रिश्चन लोक सगळे सन ऑफ गॉड म्हणतात, चाइल्ड ऑफ गॉड, देव शिशु एका कोपऱ्यातून आला. एक बसले होते ऋषी, त्यांच्या एकाच्या मांडीला त्यांनी हात लावला. कल्पना करा, इथून पुढे खरी ट्विस्ट म्हणतात ना, कहाणी में ट्विस्ट, ती इथे आहे. त्या ऋषीने डोळे उघडले आणि खुणेनंच सांगितलं की तू पुढे जा, मी मागून येतो. हे ऋषी म्हणजे नरेंद्र आहे, तो मागून आल्यामुळे वयानं लहान आहे, अधिकारानं तो मोठा आहे, आणि तो देव शिशु होता, तो मी आहे म्हणाले. ह्याला मी माझ्याबरोबर घेऊन आलो आहे. नर आणि नारायण हे कायम एकत्र असतात, आणि ते अशा निरनिराळ्या पद्धतीने व्यक्त होत असतात. आपण जर रामदास आणि शिवाजी म्हणले तर नरनारायणच होते. अर्जुन आणि डेफिनेटली शंकर, आपण श्रीकृष्ण म्हणतो, हनुमान आणि राम, असे ते एकत्र येतात आणि ते कार्य करतात. ते मानवतेच्या कल्याणासाठी करतात, याच्यासाठी नाही. संतांचं कार्य तसंच असतं. आपण नेहमी 3 शब्द वापरतो. पहिला शब्द चित्र. चित्र आपण बघतो, मूर्ती चित्र बघतो, प्रतिमा, पण चित्र स्वरचित्र असू शकतं, रंगचित्र असू शकतं, शब्दचित्र असू शकतं. आता हे स्वरचित्र आपल्यासमोर सादर करतील, गजानन महाराजांच्या जीवनातले काही पैलू सांगतील. दासगणू महाराजांनी शब्दचित्र वर्णन केलेलं आहे, पण ते इतकं प्रत्ययकारी आहे की कित्येक प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात आजही. आणि नुसतं शब्द क्यू वर्ड ज्याला म्हणतात तो दिला की संपूर्ण प्रसंग आपल्या डोळ्यासमोर. ऊस म्हणला ना की तो प्रसंग आठवतो की उसाचा मार दिलेला आहे आणि याने उसाचा रस दिलेला आहे. साधी दमणी म्हणलं की आपल्याला तो प्रसंग आठवतो की रात्री अंगारा आणि तीर्थ घेऊन गेलेले आहेत, कारण तो कवर आहे ना त्याला फोड झालेला आहे म्हणून. नुसतं मुंडगावचा पुंडलिक म्हणलं की आपल्याला त्याचे 2 प्रसंग आठवतात. एकदा तो जात असतो, तो दुसरीकडे अनुग्रह गेला, कारण कानमंत्र गेला, आपल्याला माहीत आहे. तेव्हा महाराजांनी स्वप्नात जाऊन स्वप्न दृष्टांत आणि नुसता दिला नाही, हे खरं आहे सांगणारा प्रसाद मला पाहिजे म्हटल्यानंतर या पादुका घे, तुम्ही वापरलेल्या पादुका पाहिजे. आणि दुसऱ्या दिवशी झामसिंग, आज सगळं आपल्याला मुंडगाव म्हणलं की मुंडगावच्या पुंडलिकाला आपल्याला बरं वाटतं ऐकायला, हा सगळा प्रसंग आठवतो. केवळ पारायणाची शक्ती नाही आहे, ही त्या लेखकाची शक्ती आहे. संतांचा चरित्रकार जन्मावा लागतो, हे लक्षात ठेवा. वाटेल त्यांनी कादंबरी लिहा तुम्ही, पण ज्याला संतांचं चरित्र म्हणतात, मुद्दामून बघा की ज्यांनी संतांचे चरित्र लिहिते ती अमर झाली. आणि अमर म्हणजे काय, आपण बघितलं ना, चरित्रानंतर चित्र हा पहिला शब्द घेतला होता. आपण महाराजांचा फोटो काढला, महाराजांचे अनेक समोर बसवून चित्र काढली. प्रत्येक वेळेला म्हणजे काय हुबेहूब दिसतो नाही महाराज. महाराजांचा एकच प्रतिप्रश्न असायचा की हा फोटो किंवा हे चित्र पाहिल्यानंतर नाम घ्यावं असं किती जणांच्या मनात आलं. आणि एकदाही आलं नसेल, काय सुंदर चित्र आहे, तर युअर फोकस इज ऑन, आपण म्हणतो ना की पिक्चरवर आहे, चित्रावर तुमचा फोकस आहे. चित्राच्या आत जे व्यक्ती किंवा व्यक्तिमत्व दडलेलं आहे, जे चारित्र्य दडलेलं आहे. तिसरा शब्द चारित्र्य. आज आपण त्याच्याबद्दल बोलणार आहोत.
चित्र गजानन महाराजांचं आपल्याला पाठ झालेलं आहे, चित्रसुद्धा पाठ होतं. आत्ता हे चित्रमय आपण बघितलं सगळे प्रसंग. नुसतं ते शीत म्हणले की तो पहिला प्रसंगच आठवतो. प्रकट म्हणल्यानंतर प्रकट दिन आठवल्यात काय, असा एक शब्द म्हणला की संपूर्ण प्रसंग आठवणं, हे या यशाचं, या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे नुसतं वर्णन नाही, प्रत्यय कार्य ज्याला म्हणतात तो प्रत्यय आपल्याला त्यातून येतो. चारित्र्य म्हणजे गुण. गजानन महाराजांचे कोणते गुण आहेत म्हणल्यानंतर कोणते गुण त्यांच्याकडे नाहीत. काही व्यक्त झालेले आहेत, हे सगळेच प्रसंग नाहीत, काही खूप प्रसंग घडलेले आहेत. आणि ते यायच्या आधीसुद्धा अनेक प्रसंग घडलेले. हल्ली आपण बाळूमामा वगैरे बघतो तर त्यांची गजानन महाराजांची भेट झालेली आहे. गजानन महाराजांची अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला माहितीही नसतील. सर्व गुण ज्याच्याकडे आहेत त्याला संत म्हणतात. संत शब्द करी वृत्ती जो संत तो संत जाणा, त्याच्याहीपेक्षा मला आवडतं हे चारित्र्य आहे त्यांचं. भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, भयातीत तो संत अनंत पाहे. संतांना नेहमी अनंत दिसत असतं, त्यांना अशी व्यक्ती दिसतच नाही. त्या व्यक्तीचं सगळं चरित्र दिसतं, सगळं जन्म, जीवन, मृत्यू, आधीचा जन्म, हे सगळं त्यांना दिसत असतं. म्हणूनच ते संत झालेले असतात. एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. व्यास हे म्हणलं तर धृतराष्ट्र, पंडू किंवा पांडू आणि विदुर यांचे वडील आहेत. म्हणजे हे सगळे कौरव पांडव त्याचे नातू आहेत. आणि नेहमीच म्हणतात की मुलांपेक्षा नातवावर जास्त प्रेम असतं. आपण एक म्हण आहे ना की दूध आई असेल तर दुधावरची साय आजी आहे. आजी जास्त जवळची वाटते, आजोबा जास्त जवळचे वाटतात. तर हे आजोबा आहेत ना, ज्या वेळेला दुर्योधन जन्मला त्यावेळेला इतक्या विचित्रपणे तो ओरडला. त्यावेळेला सांगितलं कुलांगर आहे याचा त्याग करा. कोणी सांगितलं? व्यासमुनीने. हा नातू आहे ना, म्हणजे जर हस्तिनापुर तुम्ही जर राजधानी मानली तर हा नातू आहे, म्हणजे राज्याचा वारस आहे. तर हा कुलक्षणी आहे. हा कुलांगार म्हणजे सगळ्या कुळाला जाळणारा, संहार करणारा आहे. पुढे घडलं तेच, याचा जो त्याग कर. त्याग कर म्हणजे वनात टाक असं नाही आहे, त्याला इकडेच ठेव, सगळ्या त्याच्या इतर राजपुत्रांबरोबर किंवा त्याच्या भावांबरोबर वाढू दे, तो वारस होणार नाही. त्याग करचा हा अर्थ आहे. पुढे सगळ्या जीवनात अनेक प्रसंग घडले. व्यास येऊन सांगत होते, परंतु त्यांच्यावर कधी परिणाम झाला नाही. आणि ज्या वेळेला दुर्योधन पडला, भीमाने त्याच्या मांडीचा लगदा केला, चिखल केला आपण म्हणतो, तो मुकुट पडला, त्यावेळेला संजयाला वाईट वाटलेलं, ज्याला दिव्यदृष्टी दिलेली आहे. लक्षात ठेवा, भय आणि शोक विवर्जिता विष्णुपद ते सांगितलेलं आहे. विष्णूच्या पायी जायचं, वैकुंठात जायचं म्हणजे भय आणि शोक याच्या पलीकडे गेलं पाहिजे. अर्जुनाला भय दिसतं ते विश्वरूप पाहून, आणि तो म्हणतो माझी दृष्टी घेतलीच तरी चालेल, रूपावर मला भीती वाटते. कारण मी तुला पांडव, मी तुला काय काय म्हणत होतो, यादव म्हणत होतो, कृष्ण म्हणत होतो, सखा म्हणत होतो, तू एवढा महान आहेस हे मला माहीत नव्हतं. आता गजानन महाराज किती महान आहेत हे आजूबाजूच्या लोकांना माहीत होतं का? एखाद्याच बंकटलालला दिसतं, एखाद्याच भास्कर पाटलाला कळतं, एखादाच बाळाभाऊ काय, ही जी मंडळी आहेत ना त्यांना कळतं, ते आतून कळतं. म्हणजे ते ऋणानुबंध असतात आणि जन्मजन्मींचं ते नातं असतं. म्हणून ज्या वेळेला संजयाच्या डोळ्यात अश्रू आले आणि तो वर्णन करतोय, राजन पडला दुर्योधन, भीमाने मांड्या फोडल्या, मुकुट दूर पडला, आणि ज्याच्या माथ्यावर जवळजवळ जीवनभर मुकुट होता तो मुकुट घेण्यासाठी जातोय, मांड्या फुटल्यामुळे त्याला सरकता येत नाही. वाईट वाटलं, डोळ्यात पाणी आलं, आणि संजय म्हणतो राजन मला काही दिसत नाही आहे. त्याची दिव्यदृष्टी गेलेली आहे. संतांची दिव्यदृष्टी कायम असते. म्हणजे त्यांना पुढचं होणारं दिसतं वगैरे हे काही फार महत्त्वाचं नाही आहे. त्यांच्या अस्तित्वामुळे बाजूचं सगळं वातावरण बदलून जातं. एखाद्याची व्याधी बरी होते. काल आपण सगळी उदाहरणं बघितलेली आहेत. पंचमहाभूतांवर यांचं नियंत्रण असतं. आता पंचमहाभूत तर जिवंत कुठे सांगा बरं, त्याच्यात त्रिगुण मिसळावे लागतात, मग त्याच्यात चैतन्य निर्माण होतं. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या प्रत्येकाचे प्रसंग आहेत. एकही असा नाही आहे प्रसंग त्याने आकाशातले ढग आवरलेले आहेत, सावरलेले आहेत. त्यांनी पाणी आणलेलं आहे कोरड्या विहिरीनं. प्रत्येक ठिकाणी बघा ना की त्यांनी पंचमहाभूतावरची आपली सत्ता दाखवलेली आहे. मग ती मला दाखवता येणार आहे का? नाही.
साईबाबांनी पाण्याने पणक्या पेटवल्या, त्याचा मला काय फायदा आहे? चमत्काराला नमस्कार. विज्ञान पुढे जात असतं. आता पाण्याने चालणाऱ्या जर गाड्या आल्या आहेत, तर परवाच मी वाटलं की पाण्याने पेटणाऱ्या पणत्यासुद्धा आलेल्या आहेत. खाली काहीतरी असेल, नुसतं पाणी घातलं की 72 तास ती पणती राहते. आणि पहिली पणती ज्याने घेतली ती महाराजांसमोर आणून ठेवली आणि दिवाळीभर जळत होती. हां, ती हिला पाणी घालावं लागलं, फक्त पाण्यावर चालते. म्हणजे आत दुसरं काहीतरी कनेक्शन असेल. पण ह्यांनी काय केलं, पंचमभूतावरची सत्ता यांची, मला त्याचा काय फायदा आहे? हे काहीही करू शकतात. काल आपण शब्द कर्तुम अकर्तुम अन्यथा करतो, मग त्यांना शरण जाणं सोपं जातं. हा मुद्दा आहे. आता साईबाबांनी पणत्या पेटवल्या, त्या का पेटवल्या? पाण्याने पेटवलं, तेल मिळत नव्हतं तसं नाही. तिची मुलगी रडत आली, जी त्यांची कदाचित आधीच्या जन्माची सुद्धा भक्त असेल, कळवळ आहे, जे वात्सल्य आहे ना, त्यामुळे त्यांनी त्या पणत्या पेटवल्या. पुढे कुठे पेटवलेल्या नाही आहेत काही. चमत्कार घडतात त्यांच्याकडून आणि त्या चमत्कारांना नमस्कार करून जाणं सोपं असतं. चमत्कारावर थोडंसं चिंतन, जे सद्गुरूंच्या कृपेनं आपण गेले काही महिने करतो. आपण प्रत्येक प्रसंग घेतला, प्रसंगावर चिंतन केलं आणि तो मला जीवनात कसा तो जोडता येईल, जीवनात कसा तो उतरवता येईल. शेवटी पसायदान मागितलं ज्ञानेश्वरीच्या शेवटी. आणि काय? आणि ग्रंथोपजीवीये दृष्टादृष्ट योगी. ग्रंथोपजीवीये म्हणजे उपजीविका चालवण्यासाठी ग्रंथ नाही, तर ग्रंथाचं उपजीवन म्हणजे उपयोजन म्हणजे ॲप्लिकेशन जीवनात करण्यासाठी. अगदी लक्षात ठेवा. नाही तर ग्रंथ वाचून उपयोग काय? संत हे बंडखोर आहे बघा. जसे आपला कबीर आहेत बंडखोर, तिकडे आपला तुकाराम बंडखोर आहे. आणि अगदी गद्य म्हणायचं तर ओशो रजनीश बंडखोर होते. रेबल नाहीत, नुसते अनार्किस्ट. आपल्याला वाटतं की त्यांनी जे मांडलेत विचार, केवढं धैर्य लागतं ते मांडायला. आणि त्यांनी खूपच, म्हणजे तुम्ही मुद्दामून बघा, सुरुवातीपासूनचं त्यांचं जर बघितलं, अशी प्रवचनं गजानन महाराजांनी केली नाही, गोंदवलेकर महाराजांनी केली, स्वामी समर्थांनी नाही केली, साईबाबांनी अशी बसून काय बाबा बोललेत नाही. प्रसंगी ते बोललेले आहे. ज्यावेळेला प्रश्न येतो, वासुदेवानंद सरस्वती आलेले आणि नुसत्या दृष्टीतून ते म्हणतात जाऊ का? जाऊ. असाच प्रसंग सज्जनगडावर घडलेला आहे. तेलंगणाहून निघालेला एक भक्त लोटांगण घालत आणि कुठे सज्जनगडापर्यंत आलेला आहे. आता रामदास समोर दिसल्यानंतर, रामदास देहात असतानाचा प्रसंग आहे, त्याला केवढा आनंद व्हायला असता. रामदासांनी त्याला खून केली, तिथेच थांब. कितवी? 11वी. चल, आशीर्वाद. आता हे सांकेतिक शब्द आहेत. या सांकेतिक शब्दात ह्यांनी सुद्धा बरेच व्यवहार केलेले आहेत. कितवी म्हणजे कितवी पिढी तुझी. आता रामदासांच्या जीवनात त्याची 11वी पिढी होती. आपल्याकडे सुद्धा कीर्तनकार आहे, त्यांनी दुसरा कीर्तनकार, मग त्यांनी त्याचा विद्यार्थी, त्यांनी 5-6 पिढ्या कीर्तनकारांच्या तर वांतेला एका कार्यक्रमाला हजर असतात. काय पुढचा गुरु झाला, पुढचा शिष्य झाला की पिढी बदलली. धन्य आहेत ते म्हणाले की आता तू जा परत. तसे वासुदेवानंद सरस्वती हे सांगितलं आणि म्हणाले की आमचा हा जो संवाद असतो तो नुसता सांकेतिक नसतो, तर तो दिव्य संवाद असतो. जन्म कर्मच मे दिव्यम हे ते म्हणत नाही, जसं भगवंतांनी सांगितलेलं. 2 यांच्यातला फरक बघा, तुम्हाला कळेल. राम सांगतो की आत्मानं मानुष्यम म्हणणे पुत्रम दशरथात्मजा. हे कोणाचे पुत्र आहेत आपल्याला माहितीही नाही. मग हे कोण आहेत? आत्मानं मानुष्यम म्हणणे, मी स्वतःला मनुष्य समजतो, दशरथाचा मुलगा, कौशल्याचा मुलगा, सगळं तुम्हाला सांगेल, मी माणूस आहे, माणूस. कोण म्हणतो? राम. आणि कृष्ण काय म्हणतो की मला माणूस समजतो तो मूर्ख आहे, मी माणूस नाही आहे, मला माणूस समजतात तो मूर्ख आहे. मानुषीम तनु आश्रम, मी तनु माणसाचा देह धारण केलेला आहे असं यांनी तसंही म्हणलेलं नाही आहे. संत असतात ना, ते स्वतःबद्दल सांगत नाही, त्यांच्या कृती बोलत असतात. कृती तुम्हाला चमत्कार जरी वाटला तरी त्यांना त्यातून काहीतरी शिक्षण द्यायचं असतं, लोकांचं मनोरंजन नाही तर प्रबोधन करायचं असतं, शिकवायचं असतं लोकांना. अशी शिकवण गजानन महाराजांच्या चरित्रात अनेक प्रसंगात आहेत. आपण एक इफेक्टिव्ह पारायण म्हणून शब्द वापरला होता. अनेक जणांना ते जमलं नाही, काही जणांना ते कळलं नाही. इफेक्टिव्ह पारायण. आता पहिला अध्याय घेतला, पहिल्या अध्यायातले महत्त्वाचे प्रसंग आत्ता तुम्हाला सांगितलं ना, क्यू वर्ड
प्रकट दिन, बस हा शब्द म्हणल्यानंतर आपल्याला तो सगळा प्रसंग आठवतो. म्हणजे प्रकट दिन आपण इतक्या वेळा पारायण केलेलं आहे. आता प्रकट दिन म्हटल्यानंतर डोळे बंद करायचे. हा शेगाव आहे, तिथे देवीदास पातुरकर, आपण गेला असेल तर तो वाडा वगैरे आपल्याला माहीत आहे, त्याच्यासमोर आहे, तो आहे, पडलेले आहेत पत्रिका पत्रावळी आणि ते येत आहेत. हा प्रसंग बघितल्यानंतर पुढचा शब्द, शब्द एक, आणि असे प्रसंग मी डोळ्यासमोर पाहत घेतलो. पारायण काय माझं नक्कीच हे इफेक्टिव्ह पारायण का ते प्रसंग माझ्या व्यक्तिमत्वाचा भाग बनतील. माझ्या आतून ते प्रसंग व्यक्त होते. पारायण करताना मी वाचत असतो, लक्षात ठेवा. इकडे ते वाचलेले प्रसंग माझ्यातून व्यक्त होत असतात, माझ्या डोळ्यासमोर साकार होत असतात. हे यापुढे जमलं पाहिजे. आपण करत आलो, पारायण वगैरे केलं, भरपूर केलं, पण हे करताना शब्दांकडे लक्ष होतं. शब्द हे एका अर्थाने टर्फल आहे. शब्दांचे वालिफ फोडी, जे शब्दांचं टर्फल काढा, दे आर लाईक नट्स. मग आपण कॅश्यू नट म्हणतो, तो वरचं टर्फल काढतो ना, आतला काजू खातो. आपण काय करतो, बदाम म्हणतो, आमंड, त्याचंही वरचं टर्फल काढतो. आणि रोजच्या जीवनातला जो कोकोनट आहे, तो कोकोनट तोही नटच आहे. वरचं शेल ज्याला कट्टी म्हणतो ते काढतो आणि आतली कातली आणि पाणी म्हणजे खोबरं आणि पाणी आपण स्वीकारतो. शब्द हे असं टर्फल आहे, कवच आहे, लक्षात ठेवा. नट शब्द फोडला पाहिजे, उलगडला पाहिजे, सोलला पाहिजे, फोडला पाहिजे आणि मग त्याच्यात अर्थ आपल्याला दिसायला लागतो. इतकी पारायण केल्यानंतर आपल्याला तो दिसायला लागलेला आहे. फोडूने शब्दांचे अंतर वस्तू दाविजे निजसार, आतलं जे सार आहे, गर्भ आहे, ते दाखवतो. ऐसे सद्गुरू माहेर अनाथांचे. हे माहेर आहे हो. आपण नेहमी म्हणतो ना, पुरुषांना माहेर कुठे, हे नाही का? हे वाईट वाटलं पाहिजे जाताना. खरं काय सुंदर दिसतात. आणि दगडातून जर एवढं चैतन्य निर्माण होतं आणि चैतन्याचं एक स्वरूप, आपला देह बोट चैतन्य हालचाल करतं म्हणून, पण तसं इतरांना जाणवणारं चैतन्य म्हणजे माझं हास्य. हास्यातून चैतन्य जाणवतं. बघा त्यांचं हास्य, खरंच. आणि तसं बघितलं तर तो दगडच आहे. दगडातून हे हास्य चैतन्य निर्माण होतं. फार सुंदर आहे. आपण मागे बघितलं होतं, भस्मासूर लागला होता पहिल्यांदा पार्वतीच्या मागे. पार्वतीला सांगितलं शंकरांनी, अगं त्यांनी डोक्यावर हात ठेवला तर आपलंही भस्म होईल, पण वर देताना आपण आपल्याला वगळलेलं नाही आहे, एक्सक्ल्यूड केलेलं नाही आहे. तेव्हा तू धाव, मी धावतो, मग आता करायचं काय? कारण हा ज्ञान तिथेही जाऊन पकडलं असतं त्याने. अशा वेळेला मोहिनीचा अवतार घेतात तीच शक्ती विष्णूची, आणि ती शक्ती हसते, फक्त दिसत नाही आहे. आणि ते हास्य ज्या वेळेला हिमालयाच्या शिखरावरून असं एकोईंग म्हणतो ना आपण, त्याचे प्रतिध्वनी निघत जातात, पडसाद, निनाद, नाद आणि निनाद निघत जातात, त्यावेळेला भस्मासूर तिथे थांबतो. आणि थांबल्यानंतर काय, परत वळतो. जिचं हास्य इतकं चांगलं आहे, तिचे ओठ किती चांगले असतील. जिचं ओठ इतके चांगले आहे, तिचं तोंड सौंदर्य किती असेल. अशा वेळेला ती आपल्या नुपूरांचा आवाज करते. दिसतच नाही ते अजून. नुपूर म्हणजे पैंजण, पायल. त्याचा आवाज केल्यानंतर ती म्हणते हा स्वतः नर्तक आहे, कारण नटराज शंकराचा शिष्य आहे तो. तर तो म्हणतो की इतकी सुंदर रिदमिक ती जर चाल करते, तर तिचे पाय किती सुंदर असतील, अरे ही स्त्रीच किती सुंदर असेल, ती मलाच पाहिजे, म्हणून तो जातो. ते हे हास्य जे गजानन महाराजांचं आपल्याला दिसतं, समाधीवरच्या त्यांचा ज्या मुखवटा आहेत त्याच्यात ते साधं केलेलं हास्य नाही आहे. ते हास्य कुठेतरी आपल्यात स्पंदन निर्माण करतं, भक्तीची, समर्पणाची, शरणागतीची, सेवेची. इथे आपण बरेच जण व्हॉलंटियर्स म्हणून येतो. कार्यक्रम असा की आपल्याला सांगावं लागत नाही, स्थूल मनाने आपण सांगतो हे काम तू कर, हे काम तू कर. पण प्रत्येकजण ही प्रेरणा कोणाची आहे? ही प्रेरणा त्यांची आहे. या ह्याच्या खाली आपण ते बांधली होती, एक फोटो ठेवला होता आणि गजानन महाराजांची घुमटी ती सुरू झाली. हे सगळं एवढं होईल काळाच्या ओघात, हे फक्त त्या शक्तीला माहीत होतं. गजानन महाराज व्यक्ती असतानाही शक्ती होती, चैतन्य होतं. आता तर ती काय, आपण मूर्ती केले, प्रतीक आहे, ते चिन्ह आहे, ते आज शक्ती आहे, आज चैतन्य आहे. इथून चैतन्य घेऊन आपण आज जाणार आहोत. आज शेवटी चैतन्य घेऊन जायचं. म्हणजे त्यांचं हास्य, मूर्ती आपल्या डोळ्यासमोर येईल, पण त्याचं हास्य मला स्पर्शून गेलं पाहिजे. आत्ता सांगितलं, त्या मोहिनीचं हास्य भस्मासुराला स्पर्श केला, दिसतच नाही आहे ते.
म्हणून आपलं हास्य जे आहे ना ते दुसऱ्याला नक्कीच स्पर्श करून जातं आणि ते चैतन्याचं एक रूप आहे, चैतन्याचं एक एक्सप्रेशन म्हणजे एक अभिव्यक्ती. एक्सप्रेशन म्हणजे व्यक्त होतं माझ्यातलं चैतन्य हास्यातून. म्हणून रडायचं नाही ना, सतत हसत राहायचं. आणि हे सगळ्या संतांच्या त्यांना काही व्याधी नव्हती का हो गजानन महाराजांना? गजानन महाराजांचं वय काय होतं संशोधन केलेलं आहे लोकांनी, पण लोकांनी म्हणजे भक्तांनी साधकांनी त्यांनी ते संशोधन मान्य केलं नाही. कारण आमचे गजानन महाराज हे भौतिक नाहीच आहे. भौतिक म्हणजे जन्मले जगले, मग त्यांचा बायोडेटा, मग रेशन कार्डवर नाव आहे का, हे सगळ्या गोष्टी येणार आहेत, हे अगदी लक्षात ठेवा. पण नाहीच आहेत ना ते. त्यांनी एक आकार धारण केलेला आहे आणि तो आकार ते बदलू शकत होते. कधी विठ्ठल होत होते, कधी रामदास होत होते, कधी इकडून तिकडे जात होते, दिसत नव्हते. हे बघा ना, म्हणजे जे सगुण साकार दिसतात आपल्याला तेच निर्गुण निराकार आहे. जे व्यक्त आणि मूर्त आपल्याला दिसतात तेच अव्यक्त आणि अमूर्त आहे. आज आपण मूर्ताकडून अमूर्ताकडे गेलं पाहिजे, कारण आपण या ग्रंथाचा निरोप घेणार आहोत. मूर्ती आहेच ना, चित्र आहेच, आपल्याकडे ग्रंथ असणार आहे, आपण परत इथे पारायणाला येणार आहोत. पण मूर्त जे आहे ते आपल्याकडे आहे, अमूर्ताकडे गेलं पाहिजे. गुण सगुण दिसतं ना आपल्याला, निर्गुणाकडे गेलं पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की आकाराकडून निराकाराकडे, व्यक्ताकडून अव्यक्ताकडे, सोपी गोष्ट दृश्याकडून अदृश्याकडे. या मूर्तीत अदृश्य असं काहीच नाही आहे का? आहे ना. त्याच्यामुळेच ती मूर्ती उभी आहे, मूर्ती साकारलेली आहे. ते अदृश्य काय, ती एक अशी शक्ती आहे की इट होल्ड्स, धरून ठेवते कणाकणाला, आणि ती शक्ती आपल्या सगळ्यांना धरून ठेवते. हे माध्यम आहे. यावेळेला विषय गजानन महाराज हा विषय आहे म्हणून. शेवटी आता हा कार्यक्रम सुरू होणार आहे. आपण एक 2-3 असे प्रसंग पाहूया, गोष्टी पाहूया की आपण करायचे काय. एक गोष्ट आपण मागे बघितलेली होती, मला खूप आवडते ती गोष्ट. थोडीशी गणितावर आधारलेली आहे, पण एक 1ली ते 4थीचे गणित. आपल्यापैकी बरेच जण 1ली ते 4थी जर मराठी किंवा शिकलेले असतील तर तेवढं गणित आपल्याला येतं. एक चुरमुऱ्याचे लाडू विकणारा माणूस आहे. आता तुम्हाला ती गोष्ट आठवली असेल. तो इतका प्रामाणिक आहे आणि जुना काळ आहे, स्वस्ताई होती त्यावेळेला. तर तो 4 आण्याचा गूळ आणि 4 आण्याचे चुरमुरे आणायचा. लक्षात घ्या, हे 8 आणेच त्याच्याकडे होते. तर त्याचे 16 लाडू करायचे आणि जाऊन विकायचं. मग इंटरव्हलमध्ये शाळेत गेला, 1 आण्याला 1 लाडू, त्याला 16 आणे मिळाले. 8 आणे तो उद्याच्या लाडूसाठी काढून ठेवायचा आणि 8 आणे जो प्रॉफिट असायचा त्याच्यात तो दिवस घालवायचा. चाललं होतं, लग्न झालं त्याचं. त्याचं गणित हेच होतं, 4 आण्याचा गूळ, 4 आण्याचे चुरमुरे, 8 आण्याचे 16 लाडू विकायचे. 8 आणे बायकोला द्यायचे, 8 आण्याचे परत उद्या नको का करायला. 8 आणे भांडवल आहे, 8 आणे प्रॉफिट आहे. कसं बस आता एकटा असताना 8 आणे ठीक होते. आता मुलगा झाला, बायको कटकट करायला लागली, म्हणे तुम्ही वाढवा ना व्याप. ते म्हणाले नाही, हे आपलं ठरलंय, चाललंय, तसंच चालणार नाही. पण आता 3री आणाय ना, मी कमी खाईन, मी एक वेळेला जेवेन. पण लक्षात ठेव, हे याच्यात बदल होणार नाही. एक जत्रा येते, हे इथे खरी गंमत आहे. जत्रा येते, आपल्या घरात पाहुणे येतात, आपल्याला उत्सवाला जायचं असतं, आपल्याला लग्न मुंजेला जायचं असतं. पहिला बळी कशाचा पडतो लक्षात ठेवा. आपण कॉम्प्रोमाइज म्हणजे तडजोड कशाची करतो हा मुद्दा आहे मुख्य. म्हणजे मुलगा आईकडे जातो, म्हणतो 1 आणा मला दे. जत्रेला जातो, काय करणार तर मुलाकडे उत्तर तयार आहे. हो, मी येताना 1 पैशाच्या रेवड्या घेऊन येईन किंवा चणे घेऊन येईन, 1 पैशाचा बोमाडा घेऊन येईन, 1 पैसा देवासमोर टाकेन आणि 1 पैशाचं मित्राबरोबर काहीतरी खाईन किंवा काहीतरी कर म्हणून. 1च आणा दे मला. त्यावेळेला ती म्हणाली 8 आण्यात तिघांची तोंड भागवायची मलाच जमत नाही आहे, 1 आणा काय बाबांच्याकडून माग. तो म्हणतो माझ्याकडचा मी देणार नाही. पण आईला सांगतो त्याच्या की तू 8ही आणे दिलेस तरी चालतील, जे मी तुला आत्ता दिलेलं आहे. तू 8ही आणे या मुलाला दे. ती म्हणाली माझे 8 आणे तुमचे 8 आणे काय फरक आहे. अरे जगाचा फरक आहे, वर्ल्ड ऑफ डिफरन्स. तर ती म्हणाली काही नाही, मला ते काही पटत नाही. 8 आण्यात ती मला भागवता येत नाही, तुम्ही तुमच्यातला 1 आणा द्या. देतो म्हणाला. 4थ्या दिवशी आपल्या गावात भिक्षा मागायची तयारी ठेवा. मी एका दिशेनं जाईन, तू एका दिशेनं जा, मुलगा एका दिशेनं जाईल. भिक्षा मागितलं म्हणजे, कारण ती म्हणते असं काय होणार आहे 3 दिवसात भिक्षा द्या तुम्ही तुमचा 1 आणा. 1 आणा दिला. मुलगा जत्रेला गेला, याच्याकडे 7 आणे उरले. 7 आण्याचे 14 लाडू झाले. दुसरा दिवस
14 आणे मिळाले, 8 आणे तिला दिले, लक्षात ठेवा, उरले. 6 आण्याचे 12 लाडू झाले, 12 आणे मिळाले, 8 आणे तिला दिले, तिला 8 आणे रोज द्यायला पाहिजेत, माझ्याकडे 4 आणे उरले, 4 आण्याचे 8 लाडू, हा 4था दिवस, तिसरा आणि 8 आणे विकले. पुढच्या दिवशी काही नाही, 8 आणे तिला देऊन टाकले. ती म्हणाली आज लाडू विकायला जाणार नाही का? तो म्हणतो काल लाडू केले का आपण, आपल्याकडे पैसेच उरले नाहीत, पैसेच उरले नाहीत. तर ती म्हणते असं आहे. मग तो एक जुनं धोतर खुंटीवरचं काढतो, त्याचे 3 तुकडे करतो, त्याचे 4 टोकं जोडतो, 1 जोळी मला, 1 जोळी तुला आणि 1 जोळी. मी सांगितलं होतं की 4थ्या दिवशी भिक्षा मागायला जावं लागेल, भीक मागायला. तुझे 8 आणे दिले असते त्या दिवशी मी तुला सांगितलं होतं तर आपल्याला उपवास करावा लागला असता, कारण खायला काही नाही. 8 आणे मुलांनी एन्जॉय केलं असतं ना, 1 दिवसाच्या उपवासाने काय आपण मेलो असतो, काहीतरी चांगली भक्ती वगैरे केली असते. ती म्हणजे काय फरक आहे, तुझे 8 आणे हा प्रॉफिट आहे, माझे 8 आणे हे कॅपिटल आहे, भांडवल, मुद्दल ज्याला म्हणतात ते. यू प्ले विथ द प्रॉफिट, नॉट विथ द कॅपिटल. आपण ठरवूया, आज नवीन वर्ष आता सुरू होणार आहे, एक 15 मिनिटं 13 माळा किंवा पारायणाचा रोज 1 अध्याय असं काहीतरी एक ठरवूया, त्याच्यात कॉम्प्रोमाइज नाही. म्हणजे सगळे पाहुणे अचानक आले, रात्री 11पर्यंत त्यांचं करत होतं, 11 वाजल्यानंतर माझी जी 15 मिनिटाची उपासना आहे, जी 15 मिनिटाची राहणार नाही, जी अर्ध्या तासाची होत राहील. कारण त्यांनी काय सांगितलेलं आहे, हे इतकं गोड आहे अमृतासारखं, नाम असू दे किंवा ही साधना असू दे, ते वाढतच जाणार आहे. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा की अत्यंत महत्त्वाची. दुसरी आपण एक कथा पाहूया, आणि ही कथासुद्धा अशीच आहे, आपल्याला महत्त्व कशाला आहे ते सांगणार आहे. सगळं तुझ्याचकडे, सगळं तुझ्याकडे, बाहेर काही नाही आहे. सद्गुरू फक्त त्याचा योग घडवतात. एखाद्याचे हात चांगले असतील तर त्याला ते कृतीतून शिकवतात. मेंदू तोच आहे ज्याला आपण सायको मोटर कोऑर्डिनेशन म्हणतो, म्हणजे मेंदू आणि हात मनगट यांचं कोऑर्डिनेशन. जे भावना प्रधान आहेत त्यांना शिक्षक अरे कविता लिही, चित्र काढ एखादं, किंवा पूर्णपणे भावनावर आधारित लेखन कर, गायन कर, हे तो त्यांना सांगत असतो. ह्या दुसरा झाला. तिसरा जो आहे विचार करणार आहे, त्याच्या मेंदूचा त्याला उपयोग करायला शिकवतो. पण शिक्षक स्वतः काही करत नाही, लक्षात ठेवा. गुरु काही करत नाही, आपल्याकडून करून घेतो. उद्धरेद आत्मनात्मानम, तुझा उद्धार तूच करणार आहेस. पण पुढे जाऊन म्हणतात एक लक्षात ठेव, तुझा सगळ्यात चांगला मित्रही तूच आहेस आणि तुझा सगळ्यात वाईट शत्रूही तू आहेस. बेस्ट फ्रेंड अँड वर्स्ट एनिमी तुझा तूच आहेस. हे कृष्ण सांगतो. आपले हे काय सांगतात, मी तुमच्यासाठी तसं काय रेडीमेड तुम्हाला करून देणार नाही आहे, लक्षात ठेवा. रेडीमेड नाही करू देणार, मी तुम्हाला मदत करेन. आपण ती छोटीशी गोष्ट बघितली होती. या गोष्टीला काय म्हणतात माहिती आहे ना, दे आर लाईक पॅराबल्स, प्रतिकात्मक कथा आहे. एक मुलगा आहे, अभ्यासाकडे लक्ष नाही आहे, नापास होतो, वर्गात आहे त्या इतरांच्या मानाने तो मोठा दिसतो, पण शाळेत खूप वर्ष असल्यामुळे त्याला शिक्षकांच्या नकला चांगल्या करता येतात. हो, बाकीचे जण 5वीतून 4 वर्षात 8वीत पोचले, हा 8 वर्ष झाली. हे हेडमास्टर कसे बोलतात, ते सायन्सची बाई कशी चालते, हे सगळं त्याला नकला येतात. त्याला विनोद सांगता येतात, त्याला गाणी करता येतात, त्याला हुमने आपण म्हणतो मग रिडल्स घालता येतात. तो हिरो आहे मुलांचा. आणि तो ज्यावेळेला शाळेतून निघायचा त्यावेळेला शिक्षकांना हेवा वाटायचा. एक 15-20 मुलं त्याच्याबरोबर, ए त्या शिक्षकाची नक्कल करून दाखव रे, ते परवाचा आम्हाला विनोद सांग रे, हे चालायचं त्यांचे. एक सुंदर आनंद यात्रा होते. आपलं जीवन असं बनलं पाहिजे. आणि प्रत्येकाचं घर आल्यानंतर अरे उद्या भेटूया असं करत करत ह्याचं घर सगळ्यात लांब होतं. हे मुद्दामन ह्याचं घर सगळ्यात लांब होतं. भेटूया शनिवारी त्यांना वाईट वाटायचं, आय सी यू ऑन मंडे, उद्या भेटणार नाही होत आपण. त्यांना वाईट वाटायचं, शाळेबद्दल नाही, शिक्षकांबद्दल नाही, ह्याच्याबद्दल वाईट वाटायचं. हा एक दिवस जात असताना अचानकपणे काहीतरी इमर्जन्सी मीटिंग शाळेची भरते आणि सकाळी 10 वाजता शाळा सोडतात. सकाळी 10 वाजता शाळा सोडल्यामुळे प्रत्येकजण आनंदात घरी जातात. आता हा एकटाच राहिलेला आहे, याचं घर आणखीन दूर आहे. ह्याला खेळ निरनिराळे सुचतात, पण आज त्याला एवढा कंटाळा आलेला आहे. एरवी दगडाचा तो फुटबॉल करतो, कागद सापडला तर त्याचा पक्षी करतो, पतंग करतो, हे सगळं करतो. आज त्याचाही त्याला कंटाळा आलेला आहे.
काय करायचं? इतक्यात सूर्य 10 वाजता असा आलेला असताना त्याची सावली त्याला पडलेली दिसते. आय विल प्ले विथ माय ओन शॅडो. मी माझ्या सावलीशी खेळेन, हा त्याच्या मनात येतो विचार. आणि इतक्यात त्याच्या लक्षात येतं की सावली पडलेली आहे, तिथे माझं डोकं आहे. हां, सो आय विल टच माय हेड इन द शॅडो. म्हणून तो खाली वाकतो, स्पर्श करायला. तो खाली वाकल्यानंतर सावलीतलं डोकं पुढे जातं. सहज आहे की नाही साड्या? तो म्हणतो ठीक आहे, आता सावली तिथे आहे ना, आय विल जम्प. आणि अशी मुलं स्पोर्ट्समध्ये चांगली असतात, इतकी सुंदर जम्प मारतो, पण तिथे आल्यानंतर सावलीतलं डोकं पुन्हा पुढे गेलं की नाही. तो म्हणतो आय विल चीट माय शॅडो. म्हणून उलटा उभा राहतो, सावली किथे मागतो, रिव्हर्स जम्प मारतो. त्यातही तो एक्सपर्ट आहे. मागे वळून बघतो, सावलीचं डोकं पुढेच गेलेलं आहे किंवा सावली तिथेच पडणार आहे. आत्ता तिथे मी तिथे गेल्यानंतर सावली पुढे जाणार आहे. घामाघूम होतो, माकडासारख्या उड्या मारत असतो. आणि समोरून एक शिक्षक येतात. त्या शिक्षकांना मारकुटे शिक्षक म्हणतात, कारण त्यांच्या हातात खिशात नेहमी एक स्टिक असते. आणि जरा काही झाले की मार आणि प्रचंड. ते त्याला थांबवून विचारतात, हे तू काय करतोयस? तो म्हणतो मी खेळत होतो, मला माझ्या सावलीला त्या डोक्याला स्पर्श करायचा आहे, मला जमतच नाही आहे. तेव्हा माकडासारखं होणार, लोक काय म्हणतील की आम्ही हेच शिकवतो का तुला शाळेत? रागवले, डोळे बंद कर, हात माझ्या हातात दे. तो म्हणतो 100 चढ्या तरी पडणार, कारण माकडासारखा नाचत होतो, रस्त्यात नाचत होतो, हात तिथे करतो. गुरुजी त्याचा हात आपल्या हातात घेतात आणि त्याच्या डोक्याला चिकटवतात आणि म्हणतात, बघ सावलीतल्या डोक्याला स्पर्श झालाय की नाही? गुरुजीने काय केलं? त्याचाच हात आहे, त्याचंच डोकं आहे, त्याचीच सावली आहे, योग फक्त घडवलेला आहे. हा योग महत्त्वाचा आहे. गुरुजी तेवढंच काम करत असतो, आपल्यातलंच वापरून. आपल्यातली पण जी काही कला आहे ती त्यांना जास्त कळतं, म्हणून त्या माणसाकडून ते ती कामं करून घेतात. त्यांनी रामचंद्राला सांगितलं नाही का की तू जाऊन हे कर म्हणून, कारभार बघ. आणि त्यांच्याचकडून ही कागदपत्र मिळाली, हे चरित्र आपल्याला मिळालेलं आहे. मग किती पुढची गोष्ट त्यांना कळत असते, पण त्याचा त्या व्यक्तीचा त्या वेळेला तसा उपयोग करून घेतात. शेवटची गोष्ट, आणि मी थांबणार आहे कारण यांचा कार्यक्रम मीही ऐकायला उत्सुक आहे, पण एक लक्षात ठेवा, ती शेवटची गोष्ट सांगण्यापूर्वी हेही तुम्हाला सांगतील, पण रिव्हिजन होईल. याच्यात त्याने 11 म्हणून जी सूत्र दिली आहेत, तुम्ही फक्त वाचतो. सोपं आहे आणि चांगलं आहे. 11 वचन वाचलं तर चालेल ना? मला वाटतं हो नक्कीच. हां, तर श्री समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या जीवनावर 11 वचन आहे. आता जीवनावर म्हणजे चरित्र नाही आहे, त्या चरित्रापासून जो संदेश आहे त्याचा संस्कार आपण मनावर करून घेणार आहोत आणि त्याप्रमाणे संकल्प करणार आहोत. हे शब्द आपण ऐकले होते. संदेश ग्रंथाचा संस्कार मी मनावर करून घेणार आणि त्यातून संकल्प निदान नवीन वर्षासाठी तरी करणार. संदेश आहे, संस्कार आहे, संकल्प आहे. सोपा. जे जे भक्तिभावे येती शेगावात. आता शेगावात म्हणजे तिकडेच जा, आपण आपली मंडळी जाणार आहोत, लक्षात ठेवा. आता तुम्ही यावेळेला जाणार आहात ना, तर शेगावाचा कोपरा डोळ्यात साठवा. सेल्फी नको, हे लक्षात ठेवा. हे बाहेरचं आहे हो सगळं, डोळ्यात साठवा. गोंदवल्याचं दर्शन कसं घ्यायचं? धन्य ही गोंदावले नगरी. आम्ही मानस दर्शन जे गोंदवल्याचं घेतो तिथे इतकी निरनिराळी दर्शनं घेतो आणि त्या दर्शनापुढे एक श्लोक म्हणतो की जो त्याचा असतो, हनुमंताचा श्लोक असतो किंवा तो घोडा आहे तर घोड्याची प्रार्थना असते. बऱ्याच गोष्टी असतात. आपल्याला या प्रत्येक गोष्टीबद्दल ओव्या मिळालेल्या आहेत. तर ते वचन, जे जे भक्तिभावे येती शेगावात होती पापमुक्त माझे ठाई. माझ्या ठाई आल्यानंतर ते पापमुक्त झाले. इथे सर्वांसाठी असे एक न्याय, सर्वांसाठी असे एक न्याय, नसे इथे भय कोणा काही. इथे भय नाही. शिर्डी सदाचे लागतील पाय म्हणतात ना, अपाय तोच. पाय शिर्डीत पडणं हाच उपाय आहे, तू अपायच नाही आहे कुठला. तोच भाव इथेही आहे, हे लक्षात ठेवा. जयामनी भाव असेल पवित्र तया पदरात घेईन मी. हे केवढं आश्वासन आहे. तू फक्त मला शरण ये. शेवटचा गीतेतला संदेश, सर्व धर्मान परित्यज्य जयामनी भाव असेल पवित्र तया पदरात मी घेईन. नको योग याग. बघा, योग करा, साधना केली नाही तरी चालेल, याग यज्ञ केला तरी चालेल, केला नाही तरी तपस्या कठोर, मज प्रिय फार भोळा भाव. आणि मुद्दामून बघा, हे सगळे संत लोक आहेत ना, त्यांनी भोळ्या भाबड्यांना जवळ केलं. कधी आपण त्यांना वारकरी म्हणतो. बघा ना, हे असेच आहेत ना, जाणारे प्रवासी, यात्रेकरू, साधी माणसं आहेत, भोळी बाबडी माणसं आहेत, त्यांना त्यांनी जवळ केलं.
महाराजांचं एक वाक्य आहे, गोंदवलेकर महाराजांचं, मला विद्वानांबद्दल आदर नाही म्हणाले, कारण ते अहंकारी असतात, वृक्ष असतात, त्यांच्यातल्या सरस्वतीबद्दल मला आदर आहे. मला श्रीमंतांबद्दल प्रेम नाही म्हणाले, कारण ते आपल्या याच्यातच मस्त असतात उपभोगात, पण त्यांच्यात जी लक्ष्मी आहे ना, त्या लक्ष्मीबद्दल प्रत्येकाच्या श्रीमंतांच्यात लक्ष्मी आहे, बरोबर. मला सत्तावान आहेत ना, त्यांच्याबद्दल प्रेम नाही, पण त्यांची जी शक्ती आहे, त्याचा जो मारुती आहे ना, तो मला प्रिय आहे. अरे प्रत्येकाच्यात काही ना काहीतरी अशी जी शक्ती आहे ना, त्याला वंदन केलं पाहिजे, आणि त्याच्यामुळे ती माणसं असतात. सदा सर्वदा मी उभा तुम्हा पाठी, ही सगळ्या संतांची वचनं तीच आहे. भिवू नकोस, मी आहे तुझ्या पाठी, हे लक्षात घ्या. सदा सर्वदा मी उभा तुम्हा पाठी, नका हो कष्टी उगा तुम्ही. तुम्ही ज्या क्षणी कष्टी असतात, काळजी करत असतात, स्ट्रेस्ड, हल्लीचा फॅशनेबल शब्द आहे स्ट्रेस, आणि मी डिप्रेशनमध्ये गेलो आहे रे, अरे इतके हसत सांगतात मी डिप्रेशनमध्ये गेलो आहे, मी नर्वस आहे, याला काही अर्थ नाही आहे. तेच त्याचं उत्तर आहे, तेच त्याचं उत्तर आहे. म्हणून कष्टी तुम्ही ज्या क्षणी असता त्या क्षणी गजानन महाराजांचे भक्त नसता. तुम्ही कितीदाही शेगावला जा, काहीही करा, काळजी करता आणि माझे भक्त म्हणवता. महाराजांनी 2 गाड्यांची उदाहरणं दिलेली आहेत, एक बैलगाडी आणि एक आगगाडी. एक आडाणी माणूस चढतो, आडाळीवर मोठं बोचकं असतं, गाडीत शिरतो, तिकीट काढलेलं आहे, माणसं त्याला नक्की म्हणतात बाकीची चिडवण्यासाठी सुद्धा, अरे या बोचक्याचं वजन काढलंयस का, तिकीट काढावं लागतं लगेच. तो म्हणतो मला हे माहीत नव्हतं, पण गाडी तर आता सुटलेली आहे. तो बोचकट डोक्यावर घेऊन बसतो. तिकीट कलेक्टर येतो, तो म्हणतो हे काय करतोयस तू. नाही नाही म्हणलं, मी माझं तिकीट काढले, हे बघा याचं तिकीट कुठे काढले, उगीच गाडीला वजन नको, आगगाडीला वजन नको म्हणून मी माझ्या डोक्यावर घेतलंय. ही आगगाडी झाली, दुसरी बैलगाडी आहे, हे असाच प्रसंग आहे. तो निघालाय वजन घेऊन, आणि बैलगाडीवाला येतो म्हणतो की चला की पाहुणा आपण जाऊया बरोबर, माझा मार्ग दुसरा वेळेल त्यावेळेला तुम्ही उतरा खाली. गप्पा चाललेल्या आहेत, आणि गप्पा मारता मारता हा सहज बघतो मागे, तर त्यांनी ते गाठोडं डोक्यावर घेतलेलं आहे. आणि तो म्हणतो का घेतलंयस, बैलांना उगीच या गाठोड्याचं ओझं कशाला, आधी मलाच ओढून देतात बैल. तो म्हणतो ते बैल आहेत पण तो गाढव आहेस, ठेव ते ओझं खाली. महाराज म्हणतात तुम्ही माझ्या गाडीत बसलेले आहात, लक्षात ठेवा, आणि चिंतेचं डोक्यात वजन घेतलेलं आहे. चिंता काय, काळजी काय, नकारात्मक विचार काय, मनावरचा ताण काय, नको त्या कल्पना काय, ह्या सगळ्यांचं ओझं फेकून द्या ना तुम्ही, तरच तुम्ही कष्टी होऊ नका पुढे. जरी देहभावे नसे न जगात, नाहीच आहेत ना ते देह, जिवंत असताना देहभाव कुठे होता त्यांना, देहभाव असता तर कपडे घातले असते त्याने. ते देहातीत ते उन्मनी, अवधूत, अवलिया आपण म्हणतो, ती त्यांची अवस्था होती. जरी देहभावे नसे न जगात, होईन प्रकट हाक देता. त्यांनी देह ठेवल्यानंतरचे जे प्रसंग आहेत ते आहेत. आणि हे जे शेवटी सांगितलेलं आहे, दुःखाच्या त्या राशी पापाचे पर्वत, फार चांगली रचना आहे. दुःखांच्या त्या राशी पापाचे पर्वत, होती भस्मसात पायी माझ्या. तुम्ही माझ्या पायाकडे या, तुम्हाला भय नाही आहे. रामकृष्णांनी किती साधं उदाहरण दिलेलं आहे. ते म्हणाले कोळी ज्यावेळेला जाळ्याने पकडतो मासे, त्यावेळेला बघा ना दूरवर फेकतो आणि आणतो, त्याच्या पायाशी जे मासे असतात ते कधी जाळ्यात सापडत नाहीत. काय सुंदर आहे बघा बरं, तुम्ही जाळं दूर फेकलेलं आहे ते ओढून घेताय, पायाशी असलेले मासे कधीही मरत नाहीत. म्हणून मज लागे मागा हवे जे तुम्हास, मी ते हमखास पूर्वीन. बऱ्याच वेळेला बाबांच्या मागितला तो म्हणतो ना, अरे लग्न करायला त्याला पैसे देतो रे बाबा, मला माहीत आहे यात तुझं कल्याण नाही आहे, मागितलंय मी देतो. पहिल्यांदा सांगतात की नको म्हणून. हे 2-3 उदाहरणं आहेत की अरे जो तो मागतोय ह्याच्यात तुझं अकल्याण आहे, हट्ट आहे, चल तुला देतो हमखास. पण एक लक्षात ठेवा, ते देताना आपण त्यांना सांगितलं मला हे पाहिजे, तुमची इच्छा असेल तर द्या बस. ही प्रार्थना सगळ्यात चांगली आहे. मग ते आपल्या कल्याणाचं, हिताचं असतं तेच देतात. जयामनी माझे सदैव स्मरण, अखंड अनुसंधान. हे लक्षात ठेवा, ज्याच्या मनी माझे सदैव स्मरण, तयासी तारुण नेन मी. आणि शेवटी गजानन बाबा म्हणे जपा नित्य, गण गण गणात बोते मंत्र. गण गण गणात बोते हा मंत्र आहे, त्या मंत्रावर चिंतन केलेलं आहे. प्रत्येकाने निराळं चिंतन करावं, आणि शब्दाचा जो अर्थ असतो ना, त्या अर्थाचा विकास होत जातो, आणि प्रत्येकाला अर्थाचं निराळे पैलू दिसते. म्हणून गीतेचे निरनिराळे योग सांगितले जातात. शेवटी एकच गोष्ट जी आपल्याला माहीत आहे, पण मला ती खूप आवडते.
परत ती थोडीशी गणितावर आधारित आहे, पण कळतं गुरु काय करतो. आज आपण निरोप घेणार आहोत ग्रंथाचा, पारायण करणार होता, पण ऑफिशियल म्हणतात ना निरोप आत्ता आपण घेणार आहोत. आता पुढे गजानन महाराज माझ्या जीवनात काय करणार आहेत, काय करणार आहेत ते लक्षात ठेवा. हिज प्रेझेन्स, त्यांचा जो अस्तित्व आहे ना, आणि त्यांचं जे चैतन्य आहे त्याचा मला सतत अनुभव येत राहणार आहे, आला पाहिजे. गुरु देहाने मला कधी मिळणार नाही. एक व्यापारी आहे, माहीत आहे, व्यापाऱ्याकडे खूप संपत्ती आहे, आणि एक म्हणजे त्याला घोड्यांची खूप आवड आहे. अनेक प्रकारचे घोडे त्यांनी साठवलेले आहेत. मृत्यूपत्र करतो, मी केव्हा मरेन माहीत नाही, पण ज्या दिवशी मी मरेन त्या दिवशी माझी इतकी दुकानं आहेत, 3 मुलं आहेत मला, त्या मुलांच्या वाटून टाका, एवढी जमीन आहे वाटून टाका, एवढे पैसे आहेत वाटून टाका. हे सगळं सोपं झालं. पण मी मरेन त्या दिवशी बागेत घोड्यांच्या स्टेबलमध्ये जेवढे घोडे असतील, आता ते मी मरेन कोणाला माहीत आहे, त्या दिवशी नक्की किती घोडे असतील हे कोणाला माहीत आहे. खालीलप्रमाणे वाटणी करा. म्हणून तर तुम्हाला सांगतो, माझा धाकटा मुलगा आहे, त्याला घोड्यात इंटरेस्ट आहे, सेवा वगैरे करतो, त्याला अर्धे घोडे द्या. जेवढे घोडे त्या दिवशी असतील अर्धे घोडे माझ्या धाकट्या मुलाला द्या. माझा जो मोठा मुलगा आहे तो यायचा कधी कधी माझ्याबरोबर, त्याला 1/3 1/3 घोडे जेवढे आहेत तेवढे त्याला द्या. आणि मोठ्या मुलाला घोड्याचं काहीच नाही आहे, पण काहीतरी त्याला द्यायला पाहिजे. 1/9 1/9 घोडे त्याला द्या. जेवढे असतील. तो व्यापारी मरतो. सगळ्याची वाटणी सोपी आहे. नंतर घोडे आणले जातात मंदिरासमोरच्या मैदानात, मोजतात तर ते 17 घोडे असतात. गंमत बघा, 17 घोड्यातले अर्धे घोडे म्हणजे 8.5 घोडा कापायचा का, अर्धे घोडे द्या माझ्या धाकट्या मुलाला. 1/3 17चा 1/3 कसा करणार, नाही करता येणार. आणि 1/9 सुद्धा 17चा कसा करता येणार, नाही करता येणार. अरे सगळीकडे टेन्स झालेलं होतं वातावरण. गुरुला कळतं की आपला हा चांगला भक्त आलेला आहे, त्याच्या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी गेलं पाहिजे. बघितलं तर गावातले मुख्य मंडळी ते मैदानात जमलेले आहेत आणि आलेले आहेत काय, मंदिर देवाला मागतायत की हे त्या व्यापाऱ्याच्या मनाप्रमाणे वाटणी करण्याची आम्हाला बुद्धी दे. त्या काळात सगळेच जण घोड्यावरून जात असतात, गुरुसुद्धा घोड्यावरून येतो. प्रश्न काय हा म्हणल्यानंतर गुरु घोड्यावरून उतरतो. आता गुरुजी काय करतायत, त्या 17 घोड्यांच्या ठिकाणी आपला घोडा उभा करतो. किती घोडे झालेले आहेत, 18 बरोबर. 18चे अर्धे 9 धाकट्या मुलाला द्या. 18चे 1/3 6 मधल्या मुलाला द्या. 9 15 झाले. आणि 18चे 1/9 2 हे मोठ्या मुलाला. 9 15 2 17 घोड्याची वाटणी झाली. गुरु आपल्या घोड्यावर बसला आणि निघून गेला. हेच करणार आहेत गजानन महाराज आपल्या जीवनात. लक्षात ठेवा. याच्यापेक्षा जास्त काय सांगू. यांचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. सगळेजण आपण आलो, सगळ्यांना आणलं इथे महाराजांनी, म्हणून महाराजांना धन्यवाद आणि तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. श्रीराम समर्थ. जय गजानन. श्री गजानन.